नमस्कार सर्वांना, माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपण जे घरगुती व्यवसाय कोणते करायचे याविषयी जे व्हिडिओ बनवले त्यांना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला। त्यापैकीच एक घरगुती व्यवसाय म्हणजे आपली गुरुपौर्णिमा येत आहे आणि आपल्या गुरूंना आपण काहीतरी देत असतो। तर कुणाची इष्टदेवता स्वामी असतील किंवा कुणाचे आपले साईबाबा किंवा श्रीकृष्ण, या सर्वांसाठी आपण नवीन काहीतरी भेटवस्तू घेतच असतो। या शुभ मुहूर्तावर तुम्ही घरच्या घरी स्वामींसाठी किंवा आपल्या इष्टदेवतेसाठी वस्त्र कसे तयार करावे याचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता। व्यवसाय सुरू करताना एक लक्षात ठेवायचं की समोरच्या व्यक्तीची मागणी काय आहे याच्यावरती ज्यावेळी तुम्ही व्यवसाय सुरू करता त्यावेळी तुम्हाला कधीच लॉस होत नाही। तर मी आज भरपूर ऑर्डरी आल्या होत्या म्हणून काहीतरी नवीन घेऊन तुमच्या समोर आलेले आहे। अगदी बनवायला सोपं आणि कोणीही बनवू शकेल, यामध्ये लॉस अजिबात होत नाही, फक्त तुमच्याकडे बनवण्याची कला हवी। हे बघा, स्वामींसाठी लोड किती छान दिसतायत। आता मी हा कलर त्याला लावल्यामुळे ना खूप छान दिसतंय। येलो आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन एकदम भारी दिसतं आणि दिसायलाही लोड हे किती छान दिसतायत बघा। आणि आपल्या स्वामींना किंवा साईबाबांना किती छान दिसेल। आणि जर तुम्हाला श्रीकृष्णाला बनवायचं असेल तर छोट्या छोट्या पिलो पण बनवू शकता अशाच लेस लावून, त्या पण खूप छान दिसतात। असे 3 लोडे बनवायचे आणि छोट्या छोट्या पिलो, तेही मी बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी नंतर देईन। त्यानंतर स्वामींना बसण्यासाठी हे आसन, त्यानंतर हे 2 पिलो आणि या इथे विराजमान होतील आपले स्वामी गुरु पौर्णिमेला, किती छान दिसतील बघा। त्यानंतर ही स्वामींसाठी छोटीशी शॉल, किती सुंदर आहे बघा। फक्त वेल्वेटच्या कापडवरती मी अशी लेस लावून घेतलेले, इतकी सुंदर दिसते ना। तुम्ही हे तुमच्या मैत्रिणीला किंवा मंदिरातल्या स्वामींना सुद्धा गिफ्ट करू शकता। त्यानंतर यासाठी लागणारे साहित्य, त्या अगोदर स्वामींना फेटा राहिला, तर ताईंनी मला या फेट्याचं सारखा आकार आणि सीमा असे सांगितलं होतं। आता ह्या वेल्वेटच्या कापडाचं होणार नाही, मला वेल्वेटचं असं नेटचं कापड आणावं लागेल, म्हणून अजून बनवलेला नाहीये मी, याचाही व्हिडिओ टाकेल। तर त्यासाठी कोणतं साहित्य लागतं, कोणताही बिझनेस चालू करायचं म्हटलं की थोडीफार गुंतवणूक येतेच आणि या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक नाहीये। तुम्ही कमी पैशामध्येही व्यवसाय चालू करू शकता आणि भरपूर फायदा घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला हे वेल्वेटचं कापड आणायचं आहे। तर मी येल्लोच का निवडलं, तर येल्लो कापड हे शुभ मानलं जातं आणि दिसायलाही छान दिसतं, म्हणून हे मी येल्लो कापड निवडलेलं आहे। त्यानंतर ही लेस लावण्यासाठी लेस 10 रुपये 20 रुपये अशा मीटरनं ही बाजारपेठेमध्ये लेस मिळते। जसे तुम्हाला ऑर्डर येतात तसे मीटरवरती घेऊ शकता किंवा अख्खं बंडलही घेऊ शकता, खूप छान दिसते। फक्त लेस निवडताना आपल्या जो कलर निवडलेला आहे कापडाचा त्याच्यानुसारच निवडायचे आहे। ही समोसावाली लेस, जर तुम्हाला मोठं आसन बनवायचं असेल चौरंगावरती तर अर्धगोलाकार लेस मिळते, ती खूपच सुंदर दिसते। आणि जर व्हाईट कलरचं वेल्वेटचं कापड आणलं तर त्यावरती गोल्ड व्हाईट कलरचीच लेस एक नंबर दिसते आणि दिसायलाही सुंदर दिसतं। कधीही कॉम्बो हा एकसारखाच असावा। तुम्ही ह्याचं चौरंगावरचं आसनही बनवू शकता किंवा याचनुसार तुम्ही मंदिरातल्या स्वामींना लेस लावून शालही बनवून गिफ्ट करू शकता। त्यानंतर गणपती येणार आहेत, गणपतीला असे छानशी एक पट्टी काढून त्याला अशी लेस लावून घ्यायची आणि खाली झालरवाली लेस लावायची, एक नंबर गणपतीचं पण शेला होऊ शकतो। त्यानंतर हे स्टोन लागतील आपल्याला, हे स्टोन जे आहे ते चिकटवायचे आहेत, कारण ज्यावेळी आपण एखादं किरीट बनवतो डोक्याचा त्यावेळी त्याला ते स्टोन खूप छान दिसतात। अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्यवसाय घरच्या घरी करता येईल आणि खूप ह्यामध्ये तुम्हाला इन्कमही होऊ शकतं आणि सोप्या पद्धतीनं बनवण्याचा हा एक ट्रिक आहे। फक्त तुम्हाला शिवणकामाची आवड हवी। तर माझा हा व्हिडिओ आणि हे स्वामींचे वस्त्र तुम्हाला कसे वाटले, आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।